मित्रांनो, जर तुमच्याकडे बँकेमध्ये करोडो रुपये पडलेले आहेत त्या त्याचं भविष्यातली व्हॅल्यू काय असू शकते इन शॉर्ट इथं बघा. जर तुमच्याकडं 1 करोड रुपये आहेत तर त्याची 6% जर इन्फ्लेशन मी कन्सिडर केलं 5 वर्षानंतर किंमत राहणार आहे 74 लाख रुपये. म्हणजे 5 वर्षात 25 लाख रुपये याची त्याची क्रयशक्ती विकत घेण्याची क्षमता कमी होणार आहे. पुढे तुम्ही जर 10 वर्षाचा विचार कराल आणि ते गुंतवलेच नाहीत तर त्याचं व्हॅल्युएशन 55 लाख रुपये असेल. म्हणजे काय की दर 5 वर्षांनी 25-30% पैसे हे फक्त इन्फ्लेशन या एका गोष्टीने त्याची क्रयशक्ती कमी होणार आहे. पुढच्या 30 वर्षानंतर जे आजचे 1 कोटी आहेत ते फक्त 17 लाख रुपये असतील. म्हणजे ज्या गोष्टी आज 17 लाखात मिळत आहेत त्या गोष्टी तुम्हाला पुढच्या 30 वर्षानंतर घेण्यासाठी 1 करोड रुपये लागणार आहेत. मित्रांनो, 6% इन्फ्लेशन आहे, व्हॅल्यू कमी होते आहे, तर 12% वगैरे तुम्हाला GDP प्लस इन्फ्लेशन जर कन्सिडर केलं तर 12% वगैरे वार्षिक परतावा तुम्हाला मार्केटमध्ये म्युच्युअल फंडमध्ये सहजतेने मिळू शकतो. तर रिअल रेट ऑफ रिटर्न हा 6% राहील. तुमचं व्हॅल्यू हे 6% ॲट ॲक्च्युअल वाढेल. तर नक्की तुम्ही म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करायला तात्काळ सुरुवात करा. तुम्ही ॲक्शन घ्यायला मागं पुढे बघताय, खाली मी एक फॉर्म दिलाय त्याच्यावरती भरा. तुमचे पैसे पण प्रचंड वाढतील, नसतील तर येतील, असतील तर वाढतील. धन्यवाद.